नमस्कार सिरसाळकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख। आज कामकाजाची सुरुवात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांच्या जयंती साजरी करून कामकाजाला सुरुवात झाली व त्यानंतर ग्रामपंचायतच्या सभागृहात शेतकऱ्यांची पोखरा अंतर्गत बैठक घेण्यात आली। या बैठकीला कृषी सहाय्यक टोंपे मॅडम उपस्थित होत्या व अनेक शेतकरी सुद्धा उपस्थित होते। 25 शेतकऱ्यांचे ठराव ह्या बैठकीत मंजूर करण्यात आले व त्यानंतर जीवीटीच्या माध्यमातून गाड उपसा जे तलावातील सुरू आहे त्या तलावात जाऊन तिथला आढावा घेतला व त्यानंतर ग्राम रोजगार सहाय्यक यांना बोलून सिरसाळ्यातील रखडलेले घरकुलांचे 73 लोकांचे हप्ते व्यवस्थित करून हप्ते पाडून घेण्यासाठी रोजगार सहाय्यकाला सूचना केल्या व त्यानंतर रामनगर तांडा येथे वसंतरावजी नाईक साहेबांच्या जयंतीकरिता उपस्थित राहिलो। माझ्यासोबत माझे सहकारी व अनेक मान्यवर ह्या जयंतीला उपस्थित राहिले व वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती दिनी मला बोलण्याची संधी मिळाली तर त्यांच्या विषयी मी माझे मत व्यक्त केले व त्यानंतर लेकरवाडीच्या तलावात ज्या नाल्यातून पाणी पुरवठा तलावाला होत आहे त्या नाल्याचा आढावा घेतला। उद्या JCB लावून तो नाला स्वच्छ करण्याचे संबंधितांना सूचना केल्या व त्यानंतर पाऊस सुरू झाला असता काही नागरिकांचे फोन आले की आम्हाला त्या वाटातून चालता येत नाही। त्यांचा फोन आल्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने JCB ट्रॅक्टरची यंत्रणा पाठवून दिली व तिथला रस्ता त्यांना सुरळीत करून दिला। हे काम करत असताना तिथल्या नागरिकांना माझ्या कामाचं त्यांनी दखल घेतली व त्यांना माझे काम आवडले, त्यामुळे त्यांनी भर पावसात माझा सत्कार केला। हे जे मी काम करतोय हीच माझ्या कामाची पावती आहे। ऊन असो, वारा असो की पाऊस असो, मी सिरसाळाकरांसाठी झटत राहणार। सिरसाळा शहराला विकासाकडे मी घेऊन जाणार आणि सिरसाळाकरांची 24 तास मी सेवा करणार। म्हणून तिथल्या नागरिकांनी माझे सत्कार केले, त्यांचे मी धन्यवाद करतो। असेच काम मी तुमचे करीत राहील। आपला सरपंच नसीब शेख। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।